नगरपालिका निवडणुकीनंतर आता महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. परभणीत भारतीय जनता पक्षाची परभणी महानगरपालिका संदर्भात काय स्थिती असणार आहे हे जाणून घेऊया. आपल्यासोबत पालकमंत्री मेघना बोर्डीकर आहेत. दीदी, महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली, काय तयारी? बघा, आम्ही सगळी तयारी झालेली आहे. आमच्या उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा झालेल्या आहेत आणि पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टी ही निवडणूक असो किंवा नसो सातत्याने जनतेच्या सेवेमध्ये किंवा जनतेच्या संपर्कामध्ये असणारी पार्टी आहे. बूथ पन्ना ह्या सगळ्या लेवलवरती आमचं काम सातत्याने चालू असतं. त्यामुळे आम्ही सर्व तयारीने ह्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत. महानगरपालिका निवडणुकीमध्ये दीदी, भारतीय जनता पक्ष नेमकं कोणासोबत युती करणार? शिवसेना किंवा अजितदादांची राष्ट्रवादी महायुती म्हणून लढणार का सोबडावर लढणार परभणी महानगरपालिका? महायुती म्हणून लढण्याच्या सूचना आम्हाला वरिष्ठांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून शिवसेनेसोबत आम्ही युतीसाठी चर्चा करणार आहोत. आपण पाहतोय की परवाच्या दिवशी इच्छुकांच्या मुलाखती होत्या. मोठ्या प्रमाणावर गरजा उसळला होता. इच्छुक मोठ्या प्रमाणावर तयार आहेत भारतीय जनता पक्षासोबत लढण्यास. बघा, तुम्हीच सांगताय, कारण मी परवातन मी नव्हती, परंतु भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक प्रभागातून इच्छुक मोठ्या संख्येने आहेत. दीदी, काल बावनकुळे आले होते वसमतला, तुम्ही बी गेले होते त्या ठिकाणी. भारतीय जनता पक्षाचे काही नाराज पदाधिकारी बावनकुळेंना भेटले. जिल्हाध्यक्षांविरोधात त्यांनी तक्रार केली. पाथरीमध्ये इच्छुकांना एबी फॉर्म दिले नसल्याचा नगरपालिका निवडणुकीत त्यांचा आरोप आहे. कसं पाहता त्या कॉन्ट्रोवर्सीकडे? हे बघा, ते विषय आता जुना झालाय खरं तर. आणि जे लोक गेले होते त्यात पाथरीचे किती होते? कारण की मी जो फोटो बघितला त्यामध्ये तर पाथरीचं कोणी नव्हतं. आणि ते एवढे वरिष्ठ आहेत. ह्या गोष्टी ह्या निवडणुका असताना करणं योग्य नाही आणि घरातल्या गोष्टी घरातच सोडवलेल्या चांगल्या राहतील. त्यांनी जर काही नाराजी असेल तर माझ्याकडे यायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, आमच्याकडे अध्यक्षाकडे जाणं किंवा वरिष्ठ नेत्याला जाणं ह्याच्यात काही बंदी नाहीये. प्रत्येक जणाला जिथे वाटतं तिथे त्यांनी गेलं पाहिजे. शिस्त मोडली का त्यांनी? नाही, शिस्त मोडली की नाही हे सांगणारी मी कोणी नाही. परंतु एक आपण कुटुंब म्हणून, आम्ही पार्टी कुटुंब म्हणून राहत असतो. मग कुटुंबातलं काय अडचणी असतील, एकमेकाच्या गैरसमज असतील, ते आपण घरामध्ये सोडवले पाहिजे. महानगरपालिका निवडणुकीसाठी पालकमंत्रीचा नेतृत्व तर असणारच आहे. आणखीन कोण स्टार प्रचारक असणार आहे जे की परभणी महापालिकेसाठी प्रचारासाठी येणार भाजपकडून? बघा, ह्या देशामध्ये जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झालेले आहेत आणि राज्यामध्ये जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत, तेव्हापासून लोकांची मनं जिंकलेली आहेत. आणि ही सर्व नेते, आमचे सर्व वरिष्ठ नेते तर स्टार प्रचारक असणारच आहेत. पण जनतेला भारतीय जनता पार्टीवरती प्रेम आहे. पहिल्यांदा ह्या परभणीमध्ये कमळ फुलवायचं हा विश्वास, हे ठाम मत परभणी महानगरपालिकेच्या मतदारांचं झालेलं आहे. म्हणून मला वाटतं मतदार हा आमचा खऱ्या अर्थाने स्टार प्रचारक असणार आहे. 27-28 दिवस उरलेले आहेत. भाजप तयार आहे परभणी महापालिकेसाठी? हो, निश्चितच. चांगल्या प्रत्येक आमची तयारी झालेली आहे आणि वरिष्ठ नेते पण आमचे एवढे सक्षम आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. दीदी, 3-4 दिवस उरलेत खरं तर नगरपालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भात. भाजपची साठी कशी स्थिती असणार आहे? नगरपालिकेत 3 ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक भाजपनं लढली. एकदम चांगली असणार आहे. म्हणजे भाजप हा सर्वात मोठा पक्ष जिल्ह्यामध्ये होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अधिवेशन संपलं, काय अधिवेशनातून परभणीकरांना, परभणी जिल्ह्यावासियांना भेटलं? बघा, सिंचनाचे साठी भरीव असा निधी आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण चांगला निधी जिल्ह्यासाठी आणलेला आहे. मेघना बोर्डीकर पालकमंत्री होत्या. खरं तर आगामी निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने लढणार. शिवसेनेसोबत प्राथमिक दृष्ट्या या ठिकाणी युती होणार असं संकेत त्यांनी दिलेलं आहे. तर वाटाघाटी अजून चालू आहे असंही त्यांनी यावेळी वक्तव्य केलं. मात्र पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पक्ष परभणी महानगरपालिका निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.